नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी समृद्धी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, बेडमध्ये पाणी साचून राहिलं असेल किंवा आर्द्रतेचं प्रमाण जर वाढलेलं असेल तर त्या ठिकाणी कंदसरीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसणं चालू होऊ शकतो आणि याचे लक्षण आपल्याला पाहायला मिळू शकतात। तर याच्या नियंत्रणासाठी आपण कोणत्या उपाययोजना करायला पाहिजे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। त्याआधी मित्रांनो, कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपले जे हळद उत्पादक शेतकरी मित्र आहेत त्यांच्यापर्यंत पाठवा। तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपले हळदीचे जे फुटवे आहेत हे आपल्याला पिवळसर तपकिरी रंगाचे दिसू शकतात आणि कंद जर उपटून पाहिला तर तो अलगदरित्या उपटून येऊ शकतो आणि कंद हा आपल्याला नरम झालेला म्हणजे मऊ आपल्याला दिसेल आणि त्यामध्ये आपल्याला घाण वास येईल। तर त्यावेळेस आपण काय करायचं, एक आळवणी करायची, ते म्हणजे क्राटोस एकरी 1 लिटर किंवा रासायनिक क्रिया जर करत असाल तर त्या ठिकाणी क्वेल 500 ग्राम प्रति एकर याची आळवणी करायची। मित्रांनो, दोन्हीपैकी कुठलाही एकच आपल्याला उपयोग करायचा आहे। धन्यवाद।